नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या 14 तारखेच्या रविवारच्या एक्झामसाठी आणि शिवाय 11 एप्रिलच्या कंबाईनच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे काही व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. त्यामध्ये इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत. अगोदरच एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकावरती 100 आवर्स म्हणजे 100 तासाचं 100 दिवसाचं झूमवरती लेक्चर सध्या आपल्याकडे रात्री चालू आहेत, दररोज 9 वाजता. ज्यांना हे लेक्चर करायचे त्यांनी कृपया मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर ते लेक्चर चालूच आहेत. ज्यांना झूमवरती करायचं आहे ते लेक्चर, तर येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पॉईंट म्हणजे हमखास प्रश्न येतील असे काही व्हिडिओ आपण आता 11 एप्रिलपर्यंत दररोज किंवा जसा मला वेळ मिळेल ऑनलाईन लेक्चरमधून तसे मी अपलोड करणार आहे. तर आज एम लक्ष्मीकांत पुस्तकावर आधारित 1935चा कायदा, जो आपल्या झूमवरच्या लेक्चरवर रेग्युलर तितका डिटेल घेणं झाला नाही, तर विद्यार्थ्यांनी इथून तो टॉपिक कव्हर करायचा आहे. तर 1935चा कायदा तर एम लक्ष्मीकांतमधून जशाला तसा आपण शिकणार आहोत या ठिकाणी. तर भारत सरकार कायदा 1935 असं या कायद्याला म्हटलेलं आहे. भारतामध्ये संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापण्याच्या वाटचालीतील हा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे. या अगोदरचे जे कायदा केला होता 1919चा कायदा, तर त्यानंतर हा दुसरा महत्त्वाचा कायदा होता. या अगोदरचा 1919चा कायदा होता. तर हे लक्षात ठेवा. तर 1919 नंतर 1935चा कायदा महत्त्वाचा आहे. या कायद्यावरती आपल्याला प्रकाश टाकायचा आणि यावरती हमखास प्रश्न येण्याचा शक्यता आहेच येणाऱ्या परीक्षेमध्ये. म्हणजे रविवारची राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा 11 एप्रिलची कंबाईनची पूर्वपरीक्षा असो, दोन्हीकडे हा महत्त्वाचा विषय आहे. एक तर इतिहासामध्ये आहे आणि हा पॉलिटीमध्ये, दोन्हीकडे आहे. तर या 1935च्या कायद्यामधून आपण आपल्या राज्यघटनेमध्ये सगळ्यात जास्त भाग घेतलेला आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये आपण भरपूर महत्त्वाचा भाग 1935च्या कायद्यातून घेतलेला आहे. काही तज्ज्ञ लोक असं म्हणतात, जर आपण भारताची राज्यघटना तयारच केली नसती तर आपला जो राज्यकारभार आहे तो 1935च्या कायद्यानुसारच चालला असता. तर हे लक्षात ठेवा की जर 1935च्याच कायद्यानुसार चालला असता असं म्हटलं जातं. तर 1935चा कायदा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये त्याच्यातले 250 गोष्टी घेतल्या होत्या. 250 गोष्टी आपल्या घटनेमध्ये घेतलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य जेव्हा आपण लाईव्ह लेक्चरमध्ये झूममध्ये पाहिले होते तर तिथे यावरती चर्चा केली होती. तर आज रोजी आपल्या राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट, तर या वेळी 10 परिशिष्ट या कायद्यामध्ये होते. 10 परिशिष्ट आणि 321 कलम होते. आणि भारताची राज्यघटना जर बघितली तर 400-5 म्हणजे 395 कलम होते जेव्हा घटना तयार झाली तेव्हा. हे असं का करून दाखवलं, तर काही ट्रिक्स टेक्निक्सने आपण गोष्टी शिकणार आहोत. तर हे जे मी केले याला सायकोलॉजिकल अधिष्ठान आहे, सायकोलॉजिकल कारण आहे. याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहते की भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये जी 26 जानेवारी 1950ला लागू झाली, या मूळ घटनेमध्ये 395 इतके कलम होते. तर हे तुम्हाला 400-5 केल्यामुळे अधिक चांगलं आपल्याला लक्षात राहतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर 321 कलम आणि 10 परिशिष्ट या 1935च्या कायद्यामध्ये होते. पुढे जाऊ आपण या कायद्याची वैशिष्ट्ये बघू. या कायद्यामध्ये प्रांत आणि संस्थाने हे घटक असलेले अखिल भारतीय संघराज्य तयार झालं होतं. म्हणजे आपलं फेडरल स्ट्रक्चर तयार झालं होतं. जे अमेरिकेमध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे तर त्याच्या जवळपासच आपल्याकडे एक अखिल भारतीय
फेडरल स्ट्रक्चर निर्माण करण्यात आले, ऑल इंडिया संघराज्य निर्माण करण्यात आले आणि या कायद्यामध्ये प्रांत आणि संस्थाने हे घटक असलेलं अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. आणि या कायद्यामध्ये मग जसे आता आपण संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची ह्या 3 सूची आहेत, त्या सूची पण या कायद्याने 3 स्वतंत्र सूची देण्यात आलेल्या होत्या. संघसूचीमध्ये केंद्रासाठी 59 विषय होते आणि प्रांतासाठी 54 विषय होते. समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. तर ह्या 3 स्वतंत्र सूची आता पण चालू आहेत. फक्त आता त्यातली संख्या कमी जास्त आहे, संख्या तेवढी पाहून घ्या. अगदी संख्येवरती प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये उरलेले मग या 3 सूचीशिवाय उरलेले जे अधिकार असतात त्याला शेष अधिकार म्हणतात. तर हे शेष अधिकार सध्या केंद्राला दिलेत, पण तेव्हा आपलं केंद्र नव्हतं म्हणून तेव्हाचे शेष अधिकार हे व्हाईसरायला देण्यात आले होते 35च्या कायद्याने. तथापि संस्थाने सहभागी न झाल्यामुळे संघराज्य अस्तित्वातच आलं नाही. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर संघराज्य या ठिकाणी अस्तित्वातच आलं नाहीये कारण संस्थाने सहभागी झालेले नव्हते. तर त्यामुळे संघराज्य अस्तित्वात आलेलेच नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे. तर परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की फेडरल स्ट्रक्चर प्रांत आणि संस्थाने मिळून कोणत्या कायद्याने तयार करण्यात आलं होतं, तर अखिल भारतीय संघराज्य. पण संघराज्य करायचं असं सांगितलं होतं, संघराज्य अस्तित्वातच आलं नव्हतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा या कायद्याच्या वैशिष्ट्यामध्ये. या कायद्याने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा, 101% परीक्षेला विचारला जातोच. या कायद्याने प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. खूप लाडका MPSCचा प्रश्न आहे की प्रांतातली दुहेरी शासन व्यवस्था कोणत्या कायद्याने रद्द केली. 1960 पासून MPSCची स्थापना झाली तेव्हापासून किंवा UPSC मध्ये पण अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. दुहेरी शासन व्यवस्था कोणत्या कायद्याने तयार झाली प्रांतामध्ये आणि कोणत्या कायद्याने रद्द केली. तर मुलांचं दोन्हीमध्येच कन्फ्यूज होतं. तर रद्द कोणत्या कायद्याने केली, तर 35च्याच कायद्याने रद्द केली. तर या कायद्याने प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली, त्याऐवजी प्रांतिक स्वायत्ता देण्यात आली होती. तर कसं लक्षात ठेवायचं जर परीक्षेत कन्फ्यूज झालं तर 35 वर्षाला माणूस खूप मॅच्युअर्ड होतो, लक्षात ठेवा. म्हणजे 35व्या वर्षी एखादा व्यक्ती खूप मॅच्युअर्ड होतो, प्रौढ होतो. त्याला सगळ्याच खऱ्या खोट्या तिसी पार केलेली असते त्यांनी. तर सगळ्याच गोष्टी त्याला कळतात. त्यामुळे त्याला स्वायत्ता देणं गरजेचं होतं. 35 वर्ष झाले म्हणजे त्या व्यक्तीला स्वायत्ता देणं गरजेचं असतं. तर 1935च्या कायद्यानुसार स्वायत्ता दिली प्रांतांना. प्रांत मॅच्युअर्ड झाले तिथे आता, म्हणून मॅच्युअर्ड झाले म्हणून दुहेरी शासन व्यवस्था प्रांतामधली रद्द केली. तर असं गमती जमतीने लक्षात ठेवायचे, ट्रिक्स टेक्निक्स वापरायच्यात. तर प्रांतामधली दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली, त्याऐवजी प्रांतिक स्वायत्ता देण्यात आली. ठरून दिलेल्या क्षेत्रामध्ये प्रांतांना प्रशासकीय स्वायत्त घटक म्हणून काम करण्याची अनुमती देण्यात आली. तर या व्यतिरिक्त प्रांतिक विधिमंडळांना उत्तरदायी असलेल्या मंत्र्याच्या सल्ल्यानुसारच गव्हर्नरनं कार्य करावं अशी ही तरतूद करण्यात आली होती. प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार पद्धती सुरू करण्यात आली होती. तर इसवी 1937 मध्ये ही पद्धत लागू झाली आणि 1939 मध्ये रद्द सुद्धा करण्यात आलेली आहे. तर हा प्रश्न लाडका आहे, लक्षात ठेवायचं की प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था रद्द कोणत्या कायद्याने केली. तर 1935च्या कायद्याने प्रांतातली रद्द केली पण केंद्रात सुरू केली. तर बघा, केंद्रामध्ये सुरू केली आणि प्रांतातली रद्द केली. 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू झाली होती. आता 19 वर्ष वय म्हणजे मॅच्युरिटी आली नव्हती प्रांतांना. त्यांना स्वायत्ता देण्यासाठी पूर्ण स्वायत्ता त्यांना द्यायची. तर याचा अर्थ प्रांतातली दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली 35व्या वर्षी म्हणजे 1935च्या कायद्याने.
तर हे तुम्हाला चांगलंच लक्षात राहील टेक्निकमुळे. या कायद्याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली. मग अशीच मी बोललो की प्रांतातली रद्द केली, मग रद्द केल्यावर कुठंतरी तयार करायची, असं गमतीने लक्षात ठेवा. मग केंद्रामध्ये तयार केली. तर केंद्रामध्ये ही दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. केंद्राच्या स्तरावरील विषयांची राखीव विषय आणि सोपे विषय अशी विभागणी करण्यात आलेली आहे. अर्थात ही तरतूद प्रत्यक्षात कधीच आली नाही, म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली नाही. 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विसदनीय म्हणजे द्विगृही कायदेमंडळाची तरतूद या कायद्याने केली होती. तर तेव्हा 11 प्रांत होते मित्रांनो. तर या 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली आहे. आणि आता सुद्धा 6 राज्यामध्ये, आता प्रांत नाहीत तर 6 राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे. 6 राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे. म्हणजे नेमकं काय, तर 6 राज्यामध्ये 2-2 सभागृह आहेत. विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. तर तुम्हाला विचारतील भारतामध्ये विधान परिषद किती राज्यामध्ये आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं की भारतामध्ये 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. सगळ्यात वरती उत्तरेकडून सुरुवात करायची. उत्तर प्रदेश आणि बिहार हे उत्तरेकडचे राज्य आहेत. 2 महत्त्वाचे राज्य उत्तर प्रदेश आणि बिहार जे आहेत, तर हे 2 उत्तरेकडचे राज्य. जे जास्त लोकसंख्या असणारं राज्य उत्तर प्रदेश. आता इथे तर विधान परिषद असावीच लागणार आहे. आणि जास्त घनता असणारं, भारतामध्ये हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी असणारं राज्य म्हणजे बिहार, जे गंगा नदीच्या खोऱ्यात आहेत हे दोन्ही राज्य. तर बिहारमध्ये पण विधान परिषद आहे. तर लक्षात ठेवायचं की बिहारमध्ये पण विधान परिषद आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये पण विधान परिषद आहे. तर विधान परिषद म्हणजेच वरिष्ठ सभागृह आहे. आणि तेव्हा भारतामध्ये 11 प्रांत होते. 11 पैकी 6 प्रांतामध्ये विधान परिषद होते किंवा 2-2 सभागृह होते. त्याला बायकॅमरेल विधिमंडळ म्हणायचं, बायकॅमरेल. तर 6 प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळाची तरतूद कोणत्या कायद्याने केली, तर 1935च्या कायद्याने. कारण 35च्याच कायद्यांनी राज्य म्हणजेच प्रांत तेव्हाचे मॅच्युअर्ड झाले होते. आणि त्यापैकी 11 पैकी 6 राज्य हे खूपच मॅच्युअर्ड होते, म्हणून यांना आपल्याला द्विगृही कायदेमंडळ देणं गरजेचं होतं. त्यानुसार बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत, तर या प्रांतामध्ये विधान परिषद म्हणजे आता सारखं स्ट्रक्चर, विधान परिषद वरिष्ठ सभागृह आणि विधानसभा कनिष्ठ सभागृह अशी द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात आली. या कायदेमंडळावर अनेक बंधने घालण्यात आली, तर ती वेगळी गोष्ट आहे. मग सध्या सुद्धा 6च आहेत. सध्याचे 6 मगाशी सांगत होतो, पण मध्येच एक फोन आल्यामुळे व्हिडिओ ब्रेक झाला होता. तर 6 मध्ये उत्तर प्रदेश एक जास्त लोकसंख्या असलेलं आणि बिहार म्हणजे उत्तर भारतातले हे 2. दक्षिण भारतात आलात तर तुम्ही महाराष्ट्र. दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला असलेलं राज्य तेलंगणा. तेलंगणाच्या शेजारी असलेलं AP म्हणजे आंध्र प्रदेश. तर हे 2 आणि हे 3 झाले 5. आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेलं कर्नाटक. तर 1 2 3 4 5 6 अर्धा डझन राज्यामध्ये विधान परिषद आहे, असं लक्षात ठेवा. तुम्हाला अर्धा डझन का, तर त्याला सुद्धा सायकोलॉजिकली लक्षात राहतं ते. तर मेमरी टेक्निक्सचा एक कोर्स केलेला आहे मी, तो काही तुम्हाला करायची गरज नाही, फक्त तुम्हाला काही टेक्निक्स फॉलो करायच्यात. तर 12 पैकी 6 ही संख्या म्हणजे काय, तर त्याला म्हणायचं अर्धा डझन. तर आपण म्हणतो की 12 केळी द्या, 12 पैकी 6 केळी म्हणजे अर्धा डझन केळी. तर आजही अर्धा डझन राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे.
हे लक्षात ठेवायचे. आणि तेव्हासुद्धा 11 प्रांतापैकी 6 प्रांतामध्ये द्विगिरी कायदेमंडळाची तरतूद 1935च्या कायद्यानेच केली होती. कारण हे 6 राज्य 35 वर्षाचे झाले होते, असं गमतीनं लक्षात ठेवा. त्यांची मॅच्युरिटी भरपूर वाढली होती. पुढे बघू आपण, हे 2 वैशिष्ट्ये झालेले आहेत कायद्याची. पुढे जाऊया आपण. त्यानंतर इंग्रजांनी डिव्हाइड आणि रूल असा प्रकार केला होता. फोडा आणि झोडा, म्हणजे भारतीय समाजामध्ये फूट पाडायची, राज्य करायचं, असं त्यांचं धोरण होतं इंग्रजांचं. मग या धोरणानुसार 1909च्या कायद्यानुसार त्यांनी काय केले, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आहेत. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे ह्या कायद्यानुसार त्यांच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला मतदान करता येत नाही. म्हणजे मुस्लिम बांधवांच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला तिथे वोटिंग करता येत नाही. तर मग हळूहळू ते फोडत गेले. 1909च्या मोर्लो मिंटो सुधारणा कायदा, मोर्लो मुस्लिम असं लक्षात ठेवा. तर मोर्लो म्हणजेच इथे फक्त मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. हळूहळू ते आपल्या समाजाला फोडत गेले. नंतर कायदा आला 1909चा. या कायद्याला 1919चा कायदा, मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा. फोड म्हणजे इथे उरली सोरले सगळा समाज फोडला. उदाहरणार्थ सिखांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, शीख समाजातील. भारतीय ख्रिश्चनांना दिले, अँग्लो इंडियनला दिलेले आहेत. आणि 35च्या कायद्यामध्ये सुद्धा त्यांनी सोडलं नाही. तर उरलेला जो समाज आहे, उदाहरणार्थ दलित वर्ग, अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट, यांना पण स्वतंत्र मतदारसंघ दिले, महिलांना पण दिले आणि कामगारांना पण दिले. तर स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. तर हे तुम्हाला 1909ची तरतूद, 1919ची तरतूद आणि 1935ची तरतूद, ह्या तिन्ही तरतुदी लक्षात ठेवायच्यात. तिन्ही कायद्यामध्ये ते फोडत गेलेले आहेत. 1909ला मुस्लिमांना, 1919ला शिखांना, अँग्लो इंडियनला, भारतीय ख्रिश्चनला. अँग्लो इंडियन म्हणजे काय, ज्याचे वडील युरोपातले आहेत, ज्याचा बाप युरोपातला आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये माझे लेक्चर असतात. तर आपल्याकडे दररोज 9 वाजता पॉलिटीची एक बॅच लॉन्च केलेली आहे. एवढी सोप्या भाषेमध्ये पॉलिटी, कन्सेप्ट विथ फॅक्ट आणि विथ ट्रिक्स टेक्निक्स आपल्याकडे लेक्चर घेतलं जातं. ज्यांना आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी मला मेसेज करायचा आहे. माझा नंबर इथे देतो तुम्हाला, 95 88 47 51 85. पॉलिटीचा तुमचा नॉट अ सिंगल क्वेश्चन, एकही प्रश्न चुकणार नाही, याची गॅरंटी घेतो मी. तर तुम्ही लेक्चर करून बघा. दररोज 9 वाजता आहे. त्याची लिंक तुम्हाला ज्यांना हवे त्यांनी या नंबरवरती मेसेज करा, शक्यतो कॉल करू नका. तर 1935च्या कायद्यानुसार दलित वर्ग, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधीच्या तत्वाला अजूनच खतपाणी घातलं. भारत सरकार कायदा 1858 नुसार करण्यात आलेली जी इंडिया कौन्सिल होती ती रद्द केली 35च्या कायद्यानुसार. तर इंडिया कौन्सिल कोणत्या कायद्यानुसार रद्द केली, ज्याला भारतीय परिषद असं म्हटलं जातं, जी 1858ला झाली होती, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आणि इंग्लंडच्या राणीच्या नावाने आपला कारभार सुरू झाला. तेव्हाच मग भारत मंत्री वगैरे हे पद तयार झालं. इतरही कायदे आपण बघू, मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ अपलोड करत जाईल. तर भारत मंत्र्यांसाठी सल्लागाराच्या गटाची तरतूद करण्यात आली आणि इंडिया कौन्सिल जे आहे, भारतीय परिषद, तर ही रद्द 35च्याच कायद्याने केली. या कायद्यानेच मताधिकार वाढवण्यात आला. तर मताधिकार वाढवण्यात आला आणि तो भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 10% करण्यात आला. तर एखाद्या विद्यार्थ्याला 25 मार्क मिळाले समजा,
तर पूर्वीच्या काळात तो इंग्रजीमध्ये फेल व्हायचा, तर त्याला 10% ग्रेस मिळाला, म्हणजे याला अनुदान मिळालं 10 मार्काचं, मग झाले किती 35. तर लक्षात ठेवा की एकूण लोकसंख्येपैकी 10% लोकांनाच या कायद्यानुसार मताधिकार मिळालेला आहे. हे 7वं वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे. एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून जशास तसं आपण ॲनालिसिस करतोय. त्यानंतर देशातील चलन आणि पतपुरवठा यांचं नियंत्रण करण्यासाठी भारतामध्ये RBIची तरतूद करण्यात आली या कायद्यानुसार. ॲक्च्युली RBI कायदा कधीचा आहे, RBI ॲक्ट असं विचारतील तर 1935चा आहे. आणि RBI स्थापन करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात केली तर 1935च्या कायद्यानुसार. ॲक्ट 34चा आहे आणि 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झालेली आहे. 1 एप्रिल 1935ला. आणि RBI ॲक्ट हा ब्रिटनच्या पार्लमेंटमधून 34ला पास झाला आहे. पण देशातील चलन आणि पतपुरवठा यांचं नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची तरतूद 35च्या कायद्यामध्ये सुद्धा करण्यात आली होती. तर हे मी तर मुद्दाम पिवळं केले माझ्या पुस्तकात. तर भारतीय रिझर्व्ह बँकेसाठी 2 कायदे वापरलेत बघा. 1934चा कायदा, ज्याला RBI ॲक्ट म्हणतो आपण, 1934. याच्यानुसार 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झालेली आहे. आणि RBIची स्थापना करण्याची तरतूद फॉर व्हॉट, कोणत्या रिझनसाठी तर देशातील चलन आणि पतपुरवठा याचं नियंत्रण करण्यासाठी RBIची स्थापना करण्याची तरतूद 35च्या कायद्यात करण्यात आलेली आहे. या कायद्याने संघराज्य लोकसेवा आयोगाचे नव्हे तर प्रांतिक लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद केली होती. प्रांतिक लोकसेवा आयोग म्हणजेच आता स्टेट सर्व्हिस असते MPSC, तर तसे प्रांतिक लोकसेवा आयोग स्थापन करण्याची 2 किंवा अधिक प्रांतासाठी एक जॉईंट लोकसेवा आयोग म्हणजे संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद केली होती. संघराज्य लोकसेवा आयोगाची नव्हे असं म्हटलंय बघा. या कायद्याने संघराज्य लोकसेवा आयोगाची नव्हे तर प्रांतिक लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली होती. 2 किंवा अधिक प्रांतासाठी संयुक्त जॉईंट आयोग स्थापन करण्याची तरतूद पण करण्यात आली. ही सेम तरतूद आपण घेतलेली आहे. सध्या आपल्या इथे आपल्या राज्यघटनेतल्या कलम 315 नुसार राज्यासाठी आपल्या राज्यात MPSC आहे आणि केंद्रामध्ये याच कलमामध्ये UPSC आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. या कायद्याने अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली की फेडरल कोर्टाची स्थापना झालेली आहे. जी फेडरल कोर्टाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 35च्या कायद्यानुसार केली आणि 37ला फेडरल कोर्टाची स्थापना प्रत्यक्ष झाली. त्याचं मुख्यालय कुठं आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे. स्वातंत्र्यानंतर जे आपलं सुप्रीम कोर्ट स्थापन झाले त्याची तारीख विचारली तर ती 28 जानेवारी 1950 ही तारीख आहे. तर 1937ला फेडरल कोर्ट स्थापन केलं. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर विचारतील सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना कलकत्ता येथे झाली. याच्यामध्ये चुकायचं नाही. आणि फेडरल कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली असं जेव्हा विचारतील तेव्हा 1935च्या कायद्यानुसार लिहायचं आहे. तर दोन्हीमध्ये चुकवायचं नाही. फेडरल स्ट्रक्चर कोणत्या कायद्यानुसार तयार करायचं होतं तर 1935च्या कायद्यानुसार तयार करायचं होतं. म्हणून इथे काळजीपूर्वक उत्तर लिहायचे. तुम्हाला सुप्रीम कोर्ट हा शब्द वापरून प्रश्न विचारला तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना
करण्यात आली होती. सध्याचं जे सुप्रीम कोर्ट आहे ते दिल्ली येथे आहे. तर ते कधी स्थापन झालं तर 28 जानेवारी 1950ला. तसं सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर आहे, तुम्ही जाऊन बघा, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदा रिवाईज करू आपण. तर याच्यामध्ये 321 आणि 10 परिशिष्ट होते. 3 सूची तयार करण्यात आल्या होत्या. प्रांतात द्विदल शासन पद्धती रद्द करून प्रांतांना पूर्ण स्वायत्ता दिली होती. केंद्रात द्विदल पद्धतीची तरतूद करण्यात आली होती. केंद्रामध्ये 11 पैकी 6 प्रांतात द्विगिरी कायदेमंडळ स्थापन झालं होतं. हे 6 प्रांत तुम्हाला दिलेतच आहेत. फोडत आले होते. या कायद्यानुसार पण आपल्या समाजात फूट पाडण्यासाठी दलित, महिला, कामगार यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. इंडिया कौन्सिल रद्द केलं. त्या जागी सल्लागार गट नेमला. 10% लोकसंख्येला मतदानाचा अधिकार मिळाला. RBIची तरतूद करण्यात आली. प्रांतीय लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली. फेडरल कोर्टाची स्थापना 1937ला झालेली आहे. आणि सुप्रीम कोर्ट जे आहे ते मात्र 1773च्या कायद्यानुसार स्थापन झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्ञान अर्णव ऑनलाईन अकॅडमीच्या वतीने जे लेक्चर चालू आहे तर दररोज 9 वाजता. ज्यांना जॉईन करायचे त्यांनी कृपया या कॉन्टॅक्टवर मेसेज करा 9588 47 51 85. तर 35चा कायदा आपण पूर्ण केला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा व्हिडिओ बघू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.